नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे 11:30 वाजलेत. आपण आहोत आपल्या निवळी गावी संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि मी आता उभा आहे ना, ही आहे आमच्या गावची सहा. इथे आपला होम लागला होता आणि पालखी इथे विराजमान असते. तर आज शिंपण्यासाठी पालखी निघाले गावाला, म्हणजे गावात संपूर्ण गावामध्ये आज पालखी फिरायला सुरुवात होईल. तर सानेवरून आहे ना पालखी पहिली गेले गावकऱ्यांकडे, गावकऱ्यांकडून मग मानकऱ्यांकडे जाईल आणि मग त्याच्यानंतर पूर्ण गावामध्ये शिंपणं सुरू होईल. हे आमचं गावकऱ्यांचं घर मधलेवाडी. नमस्कार, कधी आलात? नमस्कार नमस्कार. आलात कधी? कुठे आहेत? कुठे आता सकाळी? होय. गावकऱ्यांकडे प्रसाद असते दुपारी. प्रसाद झाल्यावर मग पालखी निघेल. चला, पालखी आता गावकऱ्यांकडून निघाले. तर ही मधलीवाडी आमच्या गावची मध्येच आहे वाडी आणि सामान वगैरे मधलीवाडीतच येते. आता इथून देऊलवाडीमध्ये जायचं आहे मानकऱ्यांकडे. चला, गावकऱ्यांकडून पालखी निघाले. मानकऱ्यांकडे जाण्या अगोदर इकडे एक मान आहे, एक देवाचं स्थान आहे, तर तिकडे आता पालखी चालले आहे. त्याच्यानंतर मग देऊलवाडीमध्ये जाईल. जे प्रथेप्रमाणे गावकऱ्यांकडे पालखी गेली त्याच्यानंतर इथे येतेच. पालखी आलेली आहे, तो आपला हा नारळ देतोय, तो आपला मान्य करून घे. बाबा बाजूला करून बाबा आपलं जसं सांभाळला आहे तसंच आपलं सर्वांना सुखाचं सांभाळ. तर या बाजूने इकडे गाव सुरू होतं, इकडे रामाचं दुकान असतवाडी, आणि इकडे खालच्या बाजूला आमची पलीकडची वाडी आणि इकडे वणगेवाडी. तर आपण मगाशी मधलीवाडीतून इकडे आलो, समोर मधलीवाडी. तर आता सरळ आपल्याला जायचं आहे देऊलवाडीमध्ये मानकऱ्यांच्या घरी, शांताराम मानकरी. चला चला. या बाजूला इकडे ही मधलीवाडी आणि मधलीवाडीच्या इकडे खालची सानेखालची वाडी. रस्ता आपलं गाव पूर्ण कनेक्टेड आहे, वाड्या कनेक्टेड आहेत. म्हणजे एका वाडीतून सुरुवात केली की जवळ सगळी घरं आहेत आणि शेवटची वाडी म्हणजे देऊलवाडी, जिकडे आपली आता ज्या बाजूला आपलं गावचं देऊळ आहे आणि त्या बाजूला पलीकडे तिकडे बौद्धवाडी आली. देऊलवाडी तरुण मित्र मंडळ निवळी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. समोर आपलं ग्रामदैवत मंदिर आहे आणि इकडे हे मानकऱ्यांचं घर. तर हे आपलं आई वाघजाई देवीचं
ग्रामदैवत मंदिर. देऊलवाडीमध्ये मंदिर असल्यामुळं या वाडीला पण देऊलवाडी असं नाव पडलं आणि गेल्या वर्षीच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. तर बरेच जण पालखीमध्ये कोणत्या देवी असतात ते विचारत होते. तर पालखीमध्ये 6 बहिणी आणि 1 बाजीबावा म्हणजे आई वाघजाई देवी, निनावी देवी, चव्हाटकरीण देवी, चंडकाई देवी, मानाई देवी, बाजीबावा आणि जुगाई देवी अशा 6 देवी आणि 1 बाजीबावा असे 7 देवता असतात. आणि आपलं मंदिर म्हणजे 7 बहिणींचं. तर 7वी बहीण ही भराडे देवी, तर तिचं मंदिर आहे ते जंगलामध्ये. 7 बहिणी आणि 1 बाजीबावा असं हे आपलं ग्रामदैवत. सर्व गोष्टी तुला माझा राखांधर सांभाळ नाही ते माने करून घे. आपलं पोरगा तिकडे पुण्याला तुझं नाव करतो माने करून घे. काय ग तसा दुसरा पोरगा आपल्या मुंबईला तुझं नाव सांगून नोकरीला लागतो. आपला नारायण माने करून घे. काय ग त्याच्या पोरगी दिली हात भेटीचा नारायण ठेवलाय तो माने करून घे. गाडी घोड्यातनं 1000 सुखाचं गणपती स्थान बाजूला करा म्हणजे तिला पोटी भरायला अडचण नाही होणार. हवा सुटलेली माझे जाता पाया सर्व गोष्टीत मुला माझा राखांधर नि सांभाळ ग बाय माझी राखण ठेवला ती माने करून घे. काय ग तसं त्यांचं पोरग तिकडे पुण्याला दोघं तुझं नाव सांगून नोकरी धंदा करताय नारळ ठेवला माने करून घे. त्यांना गाडी घोड्यातनं 1000 विघ्नात बाय माझे सुखाची सांभाळले राखांधर. काय ग तशी त्यांची आरवलीत पोरगी दिलेली आहे तिचा हात पेटीचा नारळ ठेवलाय तू मान्य करून घे. 1000 गोष्टीत बाय सुखाचं सांभाळ. हा आई झाले आहे का नारळ पडले होता नारळ नाही इकडे आमच्याकडे नाही ठेवला बाया. नाही इकडे नाही पडलं. तुझं असं नको. त्यांच्याकडे गुंड कुठला आहे? 100 नारळ तू तयार करायचे. तयार म्हणजे जमा होतील ते द्यायचे. पाणी सकाळी येऊन गेलं आता. आता मानकऱ्यांकडे सुद्धा प्रसाद असतो. तो प्रसाद झाला मग हळूहळू देऊलवाडीमध्ये शिंपण्याला सुरुवात होईल. तोपर्यंत गावचे जे खेळ आहेत आपले तमाशाचे खेळ ते सुद्धा पालखीच्या पुढे पुढे पूर्ण घरं घेत असतात. कुठे आहे सध्या? Yeah.
या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या 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 आरती बोलू कोणा पहिले आरती मातेला पहिले आरती बोलू कोणा दुसरे आरती मातेला या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या तिसरी आरती बोलू कोणा तिसरी आरती गुरुला चौथी आरती बोलू कोणा चौथी आरती संगाला या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या आठवी आरती बोलू कोणा पाचवी पांडवाला सहावी आरती बोलू कोणा सहावी आरती साई सागराला या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या आठवी आरती बोलू कोणा सातवी आरती आमच्या देवीला आठवी आरती बोलू कोणा आठवी आरती आमच्या देवाला या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या आठवी आरती बोलू कोणा नववी आरती पंचसवेला दहावी आरती बोलू कोणा दहावी आरती आम्हा खेळाला या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या या या आरती सजविल्या या कापूरवाड्या लाविल्या पाताली पांडवताल रे पाताली पांडवताल रे दर्यामध्ये खेळ बदो दर्यामध्ये खेळ चौकांची चौकी बसल्या चौकांची चौकी बसल्या चौऱ्या कामात विटा बुला चौऱ्या कामात विटा बुला पाकिस्तान का को दीवाना बोल रे पाकिस्तान का को दीवाना बोल रे जीवनात गेले काय वाटलं रे जीवनात गेले काय वाटलं रे तुम्ही बनाय का को दीवाना बोल रे तुम्ही बनाय का को दीवाना बोल रे जीवनात गेले
हे खेळे असतात. खेळे पुढे जातात, त्याच्या पाठोपाठ पालखी येते. आणि हे आपल्या गावचे बालकृष्ण गडशे यांचं घर आहे, समोर भरत आप्पाचं घर. चला मंडळी, असं मस्त शिंपणं सुरू आहे गावामध्ये. आता दिवसभर पालखी जेवढी घरं होतील तेवढी घेणार. आपल्याकडे येताना 4था दिवस वगैरे लागेल, आपलं शेवटचं असतं. आणि हा संदेशचा पांडू, ते कुठे आलास? हां, ॲक्च्युली ऑफिसचं काम आहे चालू, तर मी थोडं घरी चाललो आहे. दुपारच्या सुट्टीत परत मी जॉईंट करेनच. घरी जाता जाता पूर्ण रंगून टाकलेन. जाऊन फ्रेश होतो जरा आणि मग कामाला बसतो. गावाला ऊन भरपूर आहे, म्हणजे भयंकरच ऊन आहे. आणि त्याच्यामध्ये आता शिंपणं सुरू झालं आहे. ॲक्च्युली आता देऊळवाडीत आहे. उद्या आमची मधलीवाडी सानेखालची वाडी होईल. परवाच्या दिवशी वनगेवाडी आसतवाडी आणि मग 4थ्या दिवशी पालखी आमच्याकडे येईल. तर वेळ आहे अजून बराच. तर अवनी आणि मयुरी पण उद्या किंवा परवामध्ये येतील. आणि बहिणी पण दोघी म्हणाल्यात येतो आहे करून, कारण नवीन घरामध्ये पहिल्यांदा पालखी येणार आहे. बघूया कसं होतं आहे. आत्ता तरी जाऊन लगेच थोडं फ्रेश होऊन कामाला बसायचं होतं, म्हणजे आंघोळ करावी लागेल. दुपारी मंडळी घरी आलो आणि त्याच्यानंतर थोडी कामं वगैरे आवरली. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेत. आता परत चाललो आहे पालखीकडे किंवा आपण मग खेळ्यांकडे जाऊ. बघूया पोरं कुठे जात आहेत ते. तर आता रामादाच्या दुकानात चाललो आहे. दुकानात सर्वजण आलेत, कारण दुपारी थोड्या वेळेसाठी प्रत्येकजण घरी येतोच. आई भवानीला, आई भवानीला, हे सोन्यानं मडवलं, वाघासारखा देव स्वराच्या गडावला, वाघासारखा देव स्वराच्या गडावला. आई भवानीला,
म्हणजे आजचा दिवस जो होता घर घेण्याचा तो संपलाय. पालखी अजून यायची बाकी आहे.
चला मंडळी फायनली घरी आलो आहे. ॲक्च्युली आता दुपारनंतर गेलो होतो, पालखीकडे गेलोच नाही, मग तमाशासोबत होतो. हे खेळ आहे, तर खेळ पुढे पुढे जातात आणि त्याच्या पाठोपाठ पालखी येत असते, जे देव आपल्या घरी येत असतात. तर आज आमच्या गावच्या शिंपण्याला सुरुवात झाली आहे. निवांत आहे, अजून 2 दिवस जातील. आमच्याकडे यायला 4था दिवस लागतो. तर तोपर्यंत बहिणी पण येतील, अवनी आणि मयुरी पण गावी येणारच आहेत. तर चला मंडळी आता घरी आलो, थोड्या वेळात पालखी पण येईल. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. आज शिंपण्याला सुरुवात झाली तर दिवसभर पूर्ण गावामध्येच गेला आणि थोडंसं दुपारी येऊन काम पण आवरलं. अशा थोड्याफार गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत. तर चला मंडळी भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.